नमस्कार. जर का कोणाला वास्तुकला म्हणजे आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं असेल, तर प्रवेश प्रक्रिया नक्की कशी असते? आजच्या या विशेष एक्सप्लेनर सत्रात आपण याच प्रक्रियेचा अगदी सविस्तर आढावा घेणार आहोत. विशेषतः विद्याप्रतिष्ठान स्कूल ऑफ आर्किटेक्चरचं उत्तम उदाहरण समोर ठेवून आपण हा संपूर्ण प्रवेश प्रवास स्टेप बाय स्टेप उलगडणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. या प्रवासात आपण प्रामुख्याने विद्याप्रतिष्ठानचा वारसा, शैक्षणिक पात्रता, प्रवेश परीक्षा, इथला हिरवागार कॅम्पस, वर्गाबाहेरील जग आणि प्रवेशाची पुढची दिशा या 6 प्रमुख टप्प्यांवरून जाणार आहोत. तर वळूया पहिल्या टप्प्याकडे, विद्याप्रतिष्ठानचा वारसा. प्रवेशाच्या अटी बघण्याआधी ही संस्था नेमकी काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. आता हे लक्षात घेण्यासारखं आहे की विद्याप्रतिष्ठानची पाळेमुळं 1972 सालापर्यंत जातात. म्हणजे तब्बल 50 वर्षांहून अधिक काळाचा एक भक्कम शैक्षणिक वारसा या संस्थेला लाभला आहे. हे नुसतंच शिक्षण नाही बरं का, तर समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि सामाजिक शिक्षणाचं त्यांचं व्रत विद्यार्थ्यांसाठी एक खूप मजबूत पाया तयार करतं. आणि विशेषतः त्यांच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरचा विचार केला तर त्यांनाही 16 वर्षांची एक अत्यंत यशस्वी परंपरा आहे. यांचा 5 वर्षांचा फुल टाईम बी.आर्क अभ्यासक्रम नुसताच चालत नाही, तर त्याला नॅकची B+ मानांकन मिळालेली आहे. शिवाय काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरची मान्यता आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्नता या सगळ्या गोष्टी इथे आहेत. अलीकडेच संस्था आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार या उत्कृष्ट गुणवत्तेची साक्ष देतात. म्हणूनच बेस्ट कॉलेज फॉर आर्किटेक्चर एज्युकेशनमध्ये याचं नाव आवर्जून घेतलं जातं. चला, आता दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया, शैक्षणिक पात्रता. हायस्कूलमधून बाहेर पडून आर्किटेक्चरकडे वळू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हे नियम अगदी स्पष्ट असणं गरजेचं आहे. प्रवेशासाठी मुख्यत्वे 2 पर्याय उपलब्ध असतात. पहिला मार्ग म्हणजे आपली 12वी म्हणजेच HSC. पण इथे एक अट आहे. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स आणि गणित हे विषय अनिवार्य आहेत. आणि त्यासोबतच केमिस्ट्री, बायोलॉजी, कम्प्युटर सायन्स किंवा IT यापैकी एक विषय असणं मस्ट आहे. आता दुसरा मार्ग म्हणजे डिप्लोमा. या मार्गाने येणाऱ्यांसाठी गणित हा विषय कंपल्सरी आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. आर्किटेक्चरसाठी गणिताचा बेस पक्का असणं किती क्रुशल आहे. आणि यातला सगळ्यात कळीचा मुद्दा म्हणजे या दोन्हीपैकी कोणताही मार्ग निवडला तरी 12वी किंवा डिप्लोमामध्ये ॲग्रिगेट मार्क्स म्हणजे एकूण गुण किमान 45% असणं सक्तीच आहे. हाच तो मूलभूत निकष आहे जो पूर्ण केल्यावरच पुढचा दरवाजा उघडतो. आता हा 45% टप्पा पार केल्यावर काय? तर आपला तिसरा टप्पा, प्रवेश परीक्षा. या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी नाटा किंवा JEE पेपर 2 या 2पैकी एक प्रवेश परीक्षा क्लिअर करणं अगदी अनिवार्य असतं. आणि यात एक खूप भारी गोष्ट म्हणजे विद्याप्रतिष्ठानच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरचा स्वतःचा कॅम्पसच एक अधिकृत नाटा परीक्षा केंद्र आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय इथेच होऊन जाते. आता चौथा टप्पा पाहूया, इथला कॅम्पस. जिथे भविष्यातले उत्कृष्ट वास्तुविशारद घडणार आहेत, ती जागा नेमकी दिसते कशी? संस्थेचा परिसर किती हिरवागार आणि निसर्गरम्य आहे. हा असा शांत ग्रीन कॅम्पस, सोबतच अद्ययावत प्रयोगशाळा आणि एक अत्यंत समृद्ध ग्रंथालय, हे सगळं विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्ह विचारांना चालना देण्यासाठी एकदम परफेक्ट वातावरण तयार करतं. आणि इमारतीच्या आत गेल्यावर हे जे भव्य ॲट्रियम दिसतं ना, ते खरोखरच थक्क करणारे आहे. आर्किटेक्चरची तत्त्व फक्त पुस्तकातून शिकण्यापेक्षा ज्या वास्तूत रोजचा वावर आहे तिथेच ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं आणि अनुभवणं हा शिकण्याचा एक विलक्षण अनुभव आहे, नाही का? पुढचा 5वा टप्पा आहे वर्गाबाहेरील उपक्रम. कारण खरं आर्किटेक्चर हे केवळ 4 भिंतीत किंवा ड्राफ्टिंग टेबलवर बसून शिकता येत नाही. त्यासाठी एक उत्तम सपोर्ट सिस्टीम लागते, जी इथे नक्कीच आहे. अगदी चालत जाण्याच्या अंतरावर मुलं-मुलींसाठी वसतिगृह म्हणजेच हॉस्टेल्स आहेत. सोबतच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, रिसर्च अँड डिझाईन कन्सल्टन्सी सेल आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती, हे सगळं उपलब्ध आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासावर आणि डिझाईनवर फोकस करायचा. आणि प्रॅक्टिकल एक्सपोजर तर विचारूच नका. इथे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे स्टडी टूर्स होतात. विद्यार्थ्यांसाठी खास स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप्स आणि गेस्ट लेक्चर्स आयोजित केले जातात. एवढंच नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आर्किटेक्चर स्पर्धांमध्ये विद्यार्थी हिरिरीने भाग घेतात. तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मिळणारा हा प्रॅक्टिकल अनुभव पुढे खूप कामी येतो. ड्रीम, डिझाईन, क्रिएट
या मंत्रावर इथलं काम चालतं. या सगळ्या उपक्रमांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ एकदम सॉलिड बनवणं. आणि याचेच रिझल्ट्स बघा. याच तयार केलेल्या भक्कम पायावर उभे राहिलेले इथले अनेक माजी विद्यार्थी आज दुबईसारख्या जागतिक शहरांमध्ये आणि इतरही अनेक ठिकाणी अत्यंत यशस्वी आर्किटेक्ट म्हणून आपलं करिअर गाजवत आहेत. आता वळूया आपल्या शेवटच्या म्हणजे 6व्या टप्प्याकडे, टेकिंग द नेक्स्ट स्टेप किंवा पुढील दिशा. ज्यांना हा प्रवास सुरू करायचाय त्यांनी आता काय करायचंय? तर ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अगदी थोडक्यात रिवाइंड करूया. पहिली स्टेप, 12वी किंवा डिप्लोमामध्ये 45% गुण आहेत ना, हे एकदा तपासून घ्या. दुसरी स्टेप, नाटा किंवा JEE-2 यापैकी एक परीक्षा पास व्हा. आणि तिसरी स्टेप, इथे उपलब्ध असलेल्या केवळ 40 जागांपैकी आपली एक जागा निश्चित करण्यासाठी लगेचच प्रवेश विभागाशी संपर्क साधा. प्रवेशाबाबत, कोर्सबद्दल किंवा नाटा परीक्षा केंद्राबद्दल मनात काहीही शंका असेल तर इथे दिलेल्या या अधिकृत क्रमांकांवर बिनधास्त संपर्क करू शकता. इथली टीम योग्य ते सर्व मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी उपलब्ध असते. विचार करा, असा हा अगदी शिस्तबद्ध प्रवेश मार्ग आणि पाठीशी असणारा संस्थेचा एवढा भक्कम आधार पाहिल्यावर एक प्रश्न नक्की पडतो की वास्तुकलेची ही पुढची पिढी भविष्यात अजून कोणकोणत्या अद्भुत आणि चिरकाल टेकणाऱ्या वास्तूंची निर्मिती करेल. याच एका सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारावर आपण आजचं हे माहितीपूर्ण सत्र इथेच थांबूया. आर्किटेक्चरच्या या प्रवेश प्रक्रियेची ही सविस्तर माहिती नक्कीच उपयुक्त ठरली असेल.